आणि ते यानंतर आपण बघणार आहोत देशभरामध्ये लसीकरणाची तयारी कशी चालली आहे त्याबद्दलच्या बातम्यांकडे। पंजाबमध्ये कोरोनाच्या लसीकरणासाठी पूर्वतयारी सुरू आहे। लुधियाना आणि नवा शहर या दोन जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली। दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी 5 रुग्णालयांमध्ये 25 व्यक्तींना लसीकरणासाठी बोलावण्यात आलं होतं। खरं तर या प्रक्रियेत कुणालाही लस टोचण्यात आली नाही, मात्र त्यासाठीच्या प्रक्रियेचा सराव करण्यात आला। कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम। विविध राज्यात लसीकरणाची तयारी। आरोग्य विभागाकडून चाचपणी। आज देशातील प्रत्येक नागरिकाचं लक्ष कोरोना लसीकडे लागलंय, मात्र भारतीयांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण आता देशात कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आहे। देशाच्या विविध राज्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली। पंजाबमध्येही कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली। त्यासाठी लुधियाना आणि नवा शहर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती। वेगवेगळ्या 5 सरकारी रुग्णालयात सोमवारपासून कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आहे। 2 दिवसांच्या या सरावात डॉक्टरचा डेटा गोळा करून तो अपलोड करण्यात आला। नवा शहर ਦੇ ਵਿੱਚ 5 ਸਟੇਸ਼ਨ ਚੁਣੇ ਗਏ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਇੱਕ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਹਸਪੀਟਲ, ਆਈਵਾਈ ਹਸਪੀਟਲ, ਮੁਕੰਦਪੁਰ ਅਤੇ ਉਸਮਾਨ। कोरोनाच्या लसीचा साठा करताना आरोग्य यंत्रणेसमोर एक आव्हान असणार आहे, कारण या लसीसाठी तापमान उणे 4 डिग्री सेल्सियस आवश्यक आहे। इस टीके ਨੂੰ ਮੇਨਟੇਨ ਕਰਨ ਲਈ -4 ਡਿਗਰੀ ਟੈਂਪਰੇਚਰ ਉੱਤੇ ਰੱਖਿਆ ਜਾਵੇਗਾ ਕਿ ਜਿਹੜੇ ਕਿ ਸਾਡੇ ਕੋਲ ਆਲਰੇਡੀ ILR ਹੈਗੇ ਨੇ ਹਸਪੀਟਲ ਦੇ ਵਿੱਚ। ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਸਿਵਲ ਹਸਪੀਟਲ ਦੇ ਵਿੱਚ ਆਣਗੇ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ 5 ਜਗ੍ਹਾ ਵੱਖਰੀ ਜਗ੍ਹਾ ਡਿਸਟ੍ਰੀਬਿਊਟ ਹੋਣਗੇ ਜਿੱਥੇ ਜਿੱਥੇ ਉਹਨਾਂ ਦੀ ਜ਼ਰੂਰਤ ਹੈ। प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी राज्य सरकारकडून लसीकरणासाठी निवड करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली जाईल। बेनिफिशियरियों ਦੀ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਪ੍ਰੋਪਰ ਲਿਸਟ ਬਣੀ ਜਾਵੇਗੀ ਕਿ ਕਿਸੇ ਕਿਸੇ ਲੱਗਣੇ ਆ, ਉਸ ਨੂੰ ਅਪਲੋਡ ਕੀਤਾ ਜਾਏਗਾ ਪੰਜਾਬ ਸਰਕਾਰ ਦੇ ਇੱਕ ਪੋਰਟਲ ਦੇ ਉੱਤੇ। ਉਧਰੋਂ ਸਾਨੂੰ ਲਿਸਟ ਆਵੇਗੀ ਕਿ ਇਹ ਬੈਨੀਫਿਸ਼ਰੀ ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਪਹੁੰਚ ਗਏ ਆ। ਅਸੀਂ ਉਹਨਾਂ ਚੋਂ 5-5 ਦਾ ਬੈਚ ਤਿਆਰ ਕਰਕੇ ਪ੍ਰੋਪਰ ਤਰੀਕੇ ਨਾਲ, ਜਿਵੇਂ ਕਿ ਹੁਣ ਅਸੀਂ ਦਿਖਾ ਦਿੱਤੇ ਆ, ਸਿਕਿਉਰਿਟੀ ਤੇ ਆਬਜ਼ਰਵੇਸ਼ਨ ਦੇ ਵਿੱਚ करके उन्हें से इंजेक्शन लगा के आधे घंटे के वास्ते ऑब्जर्वेशन रखेंगे। पंजाब राज्य सरकारने एकीकडे लसीकरणाची रंगीत तालीम सुरू केली आहे, तर दुसरीकडे लसीकरणासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे। टोटल जो हमारे कोल्ड चेन है, जैसे एक स्टेट में है, 3 पंजाब में, 22 डिस्ट्रिक्टों में भी हमने अपना ये बना रखा है, और टोटल 579 जो हमारे पॉइंट हैं, टोटल 729 जो पॉइंट जो है टोटल इसमें हमारे इन्वॉल्व होंगे, जहां पे कोल्ड चेन का प्रबंध होगा। पंजाबसह देशातील विविध राज्यांमध्ये अशा प्रकारे लसीकरणाच्या पूर्वतयारीला वेग आला। आता प्रतीक्षा आहे ती केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची। केंद्राने मान्यता दिल्यानंतर देशाच्या विविध भागात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर गुजरातमध्ये, कारण गुजरातमध्ये सुद्धा कोरोनाच्या लसीकरणासाठी तयारी करण्यात आली आहे। गुजरातच्या गांधीनगर आणि राजकोटमध्ये 2 दिवस ही ट्रायल घेण्यात आली। पाहूयात याच विषयीचा हा एक खास रिपोर्ट। गुजरातमध्ये लसीकरणाचा सराव। कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण। गांधीनगरमध्ये लसीकरणाचा सराव। महाराष्ट्रालगत असलेल्या गुजरात राज्यातही आता कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरू झालेली आहे। लसीकरणादरम्यान केल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा सराव आरोग्य विभागाकडून करण्यात आला। गुजरातच्या राजकोट आणि गांधीनगरमधील लसीकरण केंद्रावर हा सराव करण्यात आला। ही दृश्य गांधीनगरच्या कोरोना लसीकरण केंद्रावरची आहेत। गांधीनगरमध्ये 4 रुग्णालयात कोरोनाच्या लसीकरणाचा सराव करण्यात आला। त्यासाठी 25 जणांना लसीकरण केंद्रावर पाचारण करण्यात आलेलं होतं। लसीकरणासाठी 5 लसीकरण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे।
5 वैक्सीनेशन ऑफिसर भी इसके लिए सिलेक्ट किया है। जो पहला वैक्सीनेशन ऑफिसर है वो करीबन सिक्योरिटी ऑफिसर का रोल प्ले करेगा। तो जैसे लाभार्थी आएगा तो वो वेरीफाई करेगा कि भाई जो भी लाभार्थी है वो बराबर है कि नहीं है, उसका आधार कार्ड या कोई अदर आई कार्ड, नॉट नेसेसरी ओनली आधार कार्ड, कोई अदर गवर्नमेंट आई कार्ड है तो वो देख लेगा। अगर वही लाभार्थी है तो उसको लेकर वो वेटिंग एरिया में आएगा। लसीकरण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्रास झाल्यास त्यासाठी तातडीची उपाययोजनाही केली जाणार आहे। हमने ऑब्जर्वेशन रूम भी बनाया हुआ है यहाँ अंदर कैजुअलिटी में ही है। वहाँ पर सारे इमरजेंसी मेडिसिन है, पॉइंट्स है, ऑक्सीजन है। हमने एम्बुलेंस की भी तैयारी रखी हुई है। अगर कोई दिक्कत होगी वहाँ हम 30 मिनट के लिए पेशेंट को वॉचिंग पीरियड में भी रखेंगे, और कोई कॉम्प्लिकेशन हो तो फिर एम्ब्युलन्स है, टर्सरी केयर में भी हम इजीली ले जा सकते हैं। कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत मेडिकल ऑफिसर, वॅक्सिन हँडलर, वॅक्सिनेटर, अल्टरनेटिव्ह वॅक्सिनेटर, सुपरवायझर, डेटा मॅनेजर, आरोग्य कोऑर्डिनेटर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे। लसीकरण करताना फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणार आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल। लसीकरणाची माहिती सरकारी पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे। कोणत्या व्यक्तीला कोणत्या कंपनीची लस आणि ती कधी दिली ही माहिती नोंदवली जाणार आहे। गुजरातप्रमाणेच तिकडे आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये देखील कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन घेण्यात आला। विजयवाडा आणि कृष्णा जिल्ह्यात प्रत्येकी 5 ठिकाणी ही रंगीत तालीम करण्यात आली। We have started from 9 o'clock the beneficiaries identification by vaccinating officer 1, and then they are going in and their details are entered by vaccination officer 2, and then vaccinator will give the vaccine and they will be made to sit in observation room. विजयवाडातील GGH रुग्णालय, अर्बन हेल्थ सेंटर प्रकाशनगर, पूर्णा हार्ट इन्स्टिट्यूट, कृष्णा वेणी कॉलेज आणि उप्पुलुरू आरोग्य केंद्रात हा सराव करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावलेली होती। विजयवाडा आणि कृष्णा जिल्ह्यात प्रत्यक्ष लसीकरण वगळता इतर प्रक्रिया पार पाडण्यात आली। यावेळी कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलेलं होतं। केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होणार असली तरी त्याची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झालेली आहे। त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। खरं तर जगातील काही प्रमुख देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवातही झालेली आहे। मात्र केंद्र सरकारने अद्याप कोणत्याच लसीला मान्यता दिलेली नाही। पण नव्या वर्षात लसीकरणाला मान्यता दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळेच लसीकरणादरम्यान गोंधळ होऊ नये म्हणून विविध राज्यात त्याची पूर्वतयारी केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। भारत कधी कुणावर आक्रमण करत नाही, पण आगळीक केली तर सोडणार नाही, अशा शब्दांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिलाय। लडाखमध्ये आपले सैनिक तैनात आहेत, ते आक्रमण करण्यासाठी नाही तर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पाकिस्तानलाही सिंह यांनी खडे बोल सुनावलेत। पाकनं कुरापती थांबवल्या नाहीत तर त्यांच्या हद्दीत घुसून धडा शिकवू, असा परखड इशारा आपल्या संरक्षण मंत्र्यांनी दिलाय। सर, आपने कहा था कि पाकिस्तान और चाइना जो है एक मिशन मोड पर काम कर रहे हैं बॉर्डर बाउंड्री को उनके डिस्प्यूट्स को जिंदा रखने के लिए। तो क्या आप समझते हैं कि 2020 में जो हुआ वो एक इन दोनों मुल्कों की मिलीभगत थी? मतलब एक एकतरफा अटैक नहीं था चाइना से, इनकी मिलीभगत थी, जुगलबंदी थी। क्या आप समझते हैं ये हो सकता है? मैं इस संबंध में कुछ प्री एम्प्ट नहीं करना चाहता, और हमारी आंख तो सचमुच बिल्कुल जिसे कहा जाए ना, हमारी नज़र तो बस चिड़िया की एक आंख पर होती है। जो हमको छेड़ेगा तो हम उसे छोड़ेंगे नहीं, बस चाहे जो भी हो। वैसे हमारी कोशिश यही होती है कि हम सभी के साथ अपने अच्छे रिश्ते बनाकर रखें। पाकिस्तान का जहाँ तक सवाल है, पाकिस्तान तो जब से एग्जिस्टेंस में आया है तब से ही बराबर कुछ न कुछ नापाक हरकतें सीमा पर उसके द्वारा की जाती रहती हैं।
और सीज फायर वायलेशन का जहाँ तक सवाल है, 200, 250, 300, 400 बार बराबर वो सीज फायर वायलेशन कभी कभी महीनों में ही करता रहता है, सिलसिला जारी रहता है। लेकिन हमारे सेना के जवान बराबर उसको मुंहतोड़ जवाब देते रहते हैं। और भारत के जवानों ने यह सिद्ध करके दिखा दिया है कि केवल इस पार से ही नहीं, आतंकवाद का सफाया करने के लिए उस पार भी जाकर आतंकवादी ठिकानों पर हमले करने की जरूरत होगी तो भारत कर सकता है। भारत के अंदर वह कुव्वत है, ताकत है, ये हमने सिद्ध कर दिया है। आप क्रॉस बॉर्डर के लिए कह रहे हैं, क्रॉस बॉर्डर जो मुझे कहना था वो कह दिया मैंने। भारत और चीन के बीच बाउंड्री को लेकर परसेप्शनल डिफरेंसेस लंबे समय से रहे हैं। अच्छा रहा होता कि यह डिफरेंसेस समाप्त हो गए होते, ताकि जिस प्रकार के हालात पैदा हो रहे हैं इस प्रकार के हालात पैदा ही न होते। वैसे पिछली सरकारों ने भी अपनी तरफ से कोशिश की थी बातचीत करने की, लेकिन उसका कोई समाधान नहीं निकल सका था। हाँ, यह बात सही है कि चाइना अपनी तरफ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट जितना मैक्सिमम हो सकता है वो पहले से जो है करता चला आ रहा है, लेकिन भारत भी सीमा पर रहने वाले अपने नागरिकों की सुविधा के लिए, सीमा पर पेट्रोलिंग करने वाले अथवा सीमा की सुरक्षा करने वाले अपने जवानों के लिए भी इधर बहुत ही तेजी के साथ इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट किया है। हम किसी देश से पर आक्रमण करने के लिए हम इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट नहीं कर रहे हैं, इस सोच के साथ नहीं। लेकिन यदि पेट्रोलिंग करने हमारा जवान जाता है तो उसकी सुविधा का हमको ध्यान देना पड़ेगा, और साथ ही साथ सीमा पर रहने वाले जो हमारे नागरिक हैं उनकी भी सुविधाओं का ध्यान हमको देना पड़ेगा। उसके लिए भी इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करना सीमा पर यह आवश्यक है, और वह काम कर रहे हैं। देखिए, मैं इतना ही देशवासियों को कहना चाहता हूं कि हमारे देश की सेना देशवासियों का मस्तक नहीं झुकने देगी। क्या क्या हुआ है मैं खुलकर नहीं बोल सकता हूं, क्योंकि दोनों देशों के बीच बातचीत का दौर चल रहा है, लेकिन भारत वासियों का मस्तक झुका नहीं है, यह बात मैं दावे के साथ कह सकता हूं। सर, आपने अभी हाल ही में नॉर्दर्न फ्रंटियर की बात और जो कुछ भी मैं कह रहा हूं, ये हमारी बात को मैं समझता हूं सीमा पर बैठा हुआ सेना का जवान भी सुनेगा तो कम से कम यह फक्र के साथ कह सकेगा कि हमारा जो रक्षा मंत्री कह रहा है वह सच बोल रहा है। सज्जड इशारा दिलेला आहे, जर कोणी आक्रमण केलं तर त्याला आम्ही सोडणार नाही, मग ते कोणीही असो, अशा शब्दांमध्ये संरक्षण मंत्र्यांनी सज्जड इशारा दिलेला आहे। यानंतर एक ब्रेक घेतोय, ब्रेकनंतर बघणार आहोत आणखीही काही घडामोडी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचा जल्लोष करताना सार्वजनिक ठिकाणी आणि तलावाच्या काठावर गर्दी करू नका, घरातच राहून नववर्षाचं स्वागत करा, असं नागपूरचे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केलेलं आहे। फटाक्यांची आतषबाजी, धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आणि मिरवणुकांवर नागपूरमध्येही बंदी घालण्यात आली आहे। नववर्षाला नागपूरमधल्या फुटाळा, अंबाझरी, गांधीसागर तलाव, धरमपेठ, इतवारी महाल या ठिकाणी एरवी नागरिकांची भरपूर गर्दी होते, पण कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तलाव आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता आरोग्याची काळजी घ्या आणि नववर्षाचं स्वागत करताना फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल, याचं कटाक्षानं पालन करा, फटाक्यांची आतषबाजी करू नये, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती घराण्याचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या हटके स्टाईलनं आणि डायलॉग बाजीमुळे चर्चेत आलेत। बाईक रायडिंग असो किंवा कार रायडिंग करतानाचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच गाजलेत। आता उदयनराजेंनी चक्क वासुदेवानं गायलेल्या गाण्यावर ठेका धरत गाण्याचा आनंद घेतला। हा व्हिडिओ आता नुकताच समोर आलाय। विशेष म्हणजे वासुदेवानं गायलेलं गाणं उदयनराजेंना इतकं आवडलं की गाणं संपताच उदयनराजेंनी वासुदेवाला एक जादूची झप्पी देखील दिली। वासुदेवाचा मुंगट टाळ, सुखी राहतील तुमचे बाळ, ज्याच्या वंशाला जन्मावं, नाव त्याचे गा सांगावं,
आणि यानंतर आहे साई भक्तांसाठी खुशखबर। यंदा वर्षाच्या अखेरीला म्हणजेच 31 डिसेंबरला रात्री साई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे। साईबाबा संस्थांना हा निर्णय घेतलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचं यापूर्वी सांगण्यात आलं होतं, पण आता मात्र मंदिर संस्थानानं हे मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अर्थातच साई भक्तांना मोठा दिलासा मिळालाय। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येतात। यंदाच्या वर्षी सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तर शिर्डीच्या साईबाबांना गेल्या 14 दिवसांमध्ये भरभरून दान भक्तांकडून देण्यात आलेले आहे। गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 3,17,00,000 रुपये दानपेटीत जमा झाले। तर 93 ग्रॅम सोनं आणि 4 किलो चांदीचं सुद्धा दान मिळालेलं आहे। 15 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान आलेल्या दानाची मोजणी करण्यात आली आणि त्यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी दान झाले। दरम्यान 3 दिवसाआड होणारी मोजणी आता तब्बल 14 दिवसानंतर झाली आहे। कोरोनाच्या काळात देखील हे कोट्यवधींचं दान झालंय, पण महत्त्वाचं म्हणजे या दानामध्ये ऑनलाईन दानाचा समावेश नाहीये। येत्या 1 एप्रिलपासून 4 चाकी गाड्यांमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटसाठी सुद्धा एअरबॅग सक्तीची केली जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने तसा प्रस्ताव तयार केलाय। नव्या गाड्यांसाठी 1 एप्रिल आणि अन्य गाड्यांसाठी 1 जून पासून हा नियम लागू शकतो। सध्या केवळ चालकाच्या सीटसाठी एअरबॅग सक्तीची आहे, पण ते पुरेसे नाहीये, कारण अपघात झालास तर चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सुद्धा तेवढाच धोका असतो। अर्थात यामुळे गाडीच्या किमतीत थोडीशी वाढ होईल आणि तो खर्च कंपनीने उचलावा, कार कंपनीने उचलावा, ग्राहकांवर टाकू नये असं सरकारने म्हटलंय। असं असलं तरी 2 एअरबॅगच्या सक्तीमुळे सुरक्षेत मात्र नक्की वाढ होणार आहे। एअरबॅगचं काय महत्त्व आहे ते एकदा बघूयात। 80 ते 85% अपघातांमध्ये एअरबॅगमुळे जीव वाचतो असं नोंदवण्यात आलेलं आहे। डॅशबोर्डवर डोकं आदळत नाही, त्यामुळे जीवितहानी टळते। स्टीअरिंग व्हील आणि डॅशबोर्डमध्येही एअरबॅग असते। एअरबॅग सेन्सर सतत सक्रिय असतात। टक्कर झाल्यावर सेन्सरमुळे एअरबॅग उघडते। सीट बेल्ट लावला नसेल तर एअरबॅग उघडत नाही, त्यामुळे सीट बेल्ट लावणं आणखीनच आवश्यक आहे। एका एअरबॅगची किंमत साधारण 6 ते 8 हजार रुपये आहे। लक्झरी गाड्यांमध्ये 8 ते 15 एअरबॅग असतात। पाश्चात्य देशांमध्ये काही दशकांपासून एअरबॅगची सक्ती करण्यात आली आहे। पुढची बातमी बघूयात। फास्टॅग सक्तीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण आता नवी मुदत कदाचित 26 जानेवारीपर्यंत दिली जाऊ शकते, कारण 20 ते 22% वाहनधारकांकडे अजूनही फास्टॅग नाही आणि महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीच ही मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। खरं तर येत्या 1 जानेवारीपासून महामार्गांवरच्या सर्व टोल नाक्यांवरची कॅश लेन बंद होणार होती आणि केवळ फास्टॅगचाच पर्याय उरणार होता, पण आता मात्र ही मुदत 26 जानेवारीपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।